नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस पडल्यामुळे आहेत आता सुरुवात चालू झालेली आहे मित्रांनो. आपला गोठा आहे पशुधन ना थंड करण्यासाठी किंवा आपला गोठा थंड करण्यासाठी रेस्टॉरंट असतील किंवा हॉटेल्स असतील, काही ठिकाणी उन्हाचे झळे सुद्धा खूप जाणवत असतात. वाळवंटाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा उन्हाची दाही दाही करणाऱ्या असतात. तर आरके कंपनीनं हा थंडर म्हणून एक हे आणलेलं आहे, फॉगर सिस्टीम किंवा ऑटोमॅटिक फॉगर सिस्टीम आणलेलं आहे. एखादा ड्रम असेल किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही पाणी उचलणार आहात त्या ठिकाणी हे डायरेक्ट इनचं कनेक्शन पाणीच्या ठिकाणी डबल कनेक्शन करून सुद्धा जोडू शकता, किंवा आहे असा पाईप तुम्ही एखाद्या बकेटमध्ये किंवा 500 लिटर 200 लिटरच्या ड्रम मध्ये टाकू शकता. हे जिथून आउट लिहिलेलं आहे हे म्हणजे बाहेरची लाईन आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं या ठिकाणी आउट लिहिलेलं आहे आणि बाहेरची लाईन आहे. ह्या ठिकाणी सुद्धा फिल्टर जोडू शकता. म्हणजे जर तुमचा टाकीतला किंवा तुमच्या मोटरच्या ठिकाणी जर काही कचरा वडला, धूळ वडली, छोटे छोटे धुळीकण असतात ते ह्याच्यामधून फिल्टर होऊन ते बघा तुम्ही ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं जोडून ह्याच्याबरोबर आम्ही 55 फूट पाईप देतो. म्हणजे 50 फूट 5 फुटावर एक फॉगर टाकू शकतो आपण. फॉगर आम्ही ब्रास मध्ये दिलेले आहेत मित्रांनो, आणि ब्रास मध्ये दिल्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये कचरा होत नाही, डॅमेज होत नाही, भविष्यात तुम्हाला कुठल्याही अडचणी येत नाही. जर हे काही कारणास्तव बंद पडलं तर ह्याला तुम्ही क्लीन करू शकता, स्वच्छ करू शकता. एक्स्ट्रा पाहिजे असेल तरी सुद्धा आपण ह्याला देऊ शकतो. त्याच्यानं बघा कशा पद्धतीने असं एकदम तुषार पडतात. ह्याच्यामध्ये फ्रॉस्ट तयार होतंय, म्हणजे धुकं तयार होतंय, खालीपर्यंत पाणी पडत नाही. बघा या ठिकाणी तुमच्या गाईच्या हे आहेत, वर फॅन लावले तर अजून ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला फरक जाणवेल की फॅनच्या हवेनं जो तुमचा गोठा आहे ते पूर्णपणे हे होऊन जाईल, कूल होऊन जाईल. टायमिंग सेट करा, तुम्हाला जे टायमिंग लागतंय. दिवसभर पाहिजे असेल तर दिवसभर लावू शकता, किंवा जसं पाहिजे त्या टायमिंग नुसार तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. आम्ही याच्याबरोबर सप्लाय करत असताना 10 फॉगर तुम्हाला सप्लाय करत असतो. 50 फुटापर्यंत ही लाईन चालवू शकता. गोट्यात 5 फुटाचं 3 फुटाचं अंतर सेट केलं तर बरं राहतं. म्हणजे दोन गाईच्या मध्ये बरोबर पाणी न पडता खाली पडतं पाणी. जर थोडंफार पाणी याच्यातून आलंच तर फॅन लावले तर पूर्णपणे वातावरण कूल करण्याचं काम होऊन जातंय. पाणी पडल्यानंतर कूल होऊन जातंय. आणि टायमिंग सेट करा, तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. एखादा रेस्टॉरंट असेल तरी सुद्धा एकदम कुलिंग सिस्टीम तुम्हाला ह्या ठिकाणी डेव्हलप करता येते. आपण ह्याच्यामध्ये घरामध्ये किंवा तुमच्या गोठ्यामध्ये ज्यावेळेस असं फॉगर लावत असतो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी वातावरण कूल करण्याचं काम जे होतं एकदम चांगलं आणि इझिली पद्धतीनं होतं. बघा ही जी सिस्टीम आहे ते आम्ही तुम्हाला कुरिअर थ्रू किंवा पाहिजे असेल तर जवळपास असेल तर या ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकता. ट्रान्सपोर्ट थ्रू तुम्हाला मिळू शकतं. ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, जोडायला एकदम सोपे आहे मित्रांनो. काही सुद्धा नाही, 5-5 फुटाचं तुकडे करायचे, दोन्ही बाजूला 2 ठिकाणी ऑटोमॅटिकली बसवायचं आहे. बसवून जर काही अडचण आली तर आमच्याकडे कस्टमर केअरचा जो नंबर आहे त्याच्यावर कॉल करू शकता. तर भविष्यातील थंडावा तयार करण्यासाठी किंवा वातावरण कूल ठेवण्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्ही चांगल्या आणि सोप्या अगदी कमी खर्चामध्ये वातावरण कूल करू शकता. फॅनचा जर खर्च पकडला तरी सुद्धा गरम हवा फेकत असते. तुम्ही पाण्याचा अगदी मोजक्या पद्धतीनं, पाण्याचं कंझम्पशन सुद्धा मित्रांनो फार कमी होत असते. ह्याच्यामध्ये एकदम थोड्या प्रमाणात पाणी लागत असते. सेट केलं तुम्ही घरी असा नसा कधीही केव्हाही तुम्ही हे फॉगर चालू होतात बंद करा. एकदा टायमिंग सेट केलं की त्याच्याकडे बघायची हे नाही. जर तुमच्याकडं कंटिन्यू लाईट असेल तर हे अगदी त्यांचं काम बिनचूक अगदी व्यवस्थित पद्धतीनं त्यांचं काम चालू राहते. हे मित्रांनो आम्ही दाखवत आहोत फक्त आपल्या कस्टमरसाठी.